तर काल शिवतीर्थावर राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंची बैठक झाली आणि बैठक झाल्यावर मातोश्रीच्या दिशेने जाताना पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या। पत्रकार म्हणाले, नवीन वर्ष सत्तेचं जाओ, तर यावर उद्धव ठाकरे तथास्तु म्हणाले आणि असा एक मजेशीर संवाद यावेळी बघायला मिळाला। हॅलो, उद्धव ठाकरे पण निघाले बघा, उद्धव ठाकरे पण निघाले साईडला लेफ्टला चालले। सर हॅपी न्यू इयर। हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर। नवीन वर्षात सत्तेचं जाऊ। येस, नवीन वर्षात सत्तेचं जाऊ। येस, सर हॅपी न्यू इयर। हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर। नवीन वर्षात सत्तेचं जाऊ। येस, तर भाजपचे मंत्री संकटमोचक गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून बसलेत, कारण बंडखोरांचं बंड शमवण्याचं मोठं आव्हान महाजनांसमोर असणार आहे। नाशिक भाजपमध्ये तिकीट वाटपावरनं मोठी नाराजी उफाळलेली आहे। गेल्या 4 दिवसांपासून नाशिक भाजपमध्ये नाराजी नाट्य रंगलेलं आहे आणि इच्छुक उमेदवारांकडून रोष व्यक्त केलेला जातो। तर निवडणूक कामाचं नियोजन करताना प्रशासकीय यंत्रणेचा किती गोंधळ उडालेला आहे याचा एक संतापजनक नमुना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला। तब्बल 3 महिने आणि 13 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या 2 शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिल्याचं ठपका ठेवत कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली। या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रातनं तीव्र संताप व्यक्त केला जातोय। प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। पैठण तालुक्यातील संभाजी कर्डिले यांचं 3 महिन्यांपूर्वी निधन झालं। दुसरे शिक्षक राजेश बसवे यांचं 13 महिन्यांपूर्वीच निधन झालंय। नियमानुसार निवडणूक प्रक्रियेपूर्वी कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट करणं गरजेचं होतं, आवश्यक असतं ते। मात्र या दोन्ही मृत शिक्षकांची नावं निवडणूक ड्युटीच्या आधी तशीच ठेवण्यात आली। बरं ती ठेवली, धक्कादायक बाब म्हणजे त्यांना केवळ कामाचे आदेश दिले नाहीत तर ते प्रशिक्षणाला उपस्थित न राहिल्यानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारीच प्रशासनानं सुरू केलेली आहे। आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगरातनंच आहे। भाजपकडनं तिकीट न मिळाल्याच्या रागातनं भाजप कार्यकर्ता महिलेनं भाजप कार्यालयात आक्रमक पवित्रा घेत पदाधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावलेली होती आणि त्याच महिलेनं आता माफीनामा जाहीर केलाय। रागाच्या भरात माझ्याकडनं अशा चुकीच्या पद्धतीनं मारहाण करण्यात आली, त्यांची मी जाहीर माफी मागते असा व्हिडिओ त्यांनी तयार केला। त्यामुळे भाजपकडनं या सगळ्या प्रकारावर पाणी टाकण्याचं काम सुरू झाल्याचं समोर येत आहे। आज तो व्हिडिओ आहे जिथे भाजप पदाधिकाऱ्याला महिलेनं कानशिलात लगावलेली आणि त्याच महिलेनं आता आपला माफीनामा देखील जाहीर केला आहे। ते प्रचार कार्यालयात प्रशांत दादाने पाटील यांच्यासाठी यांना न्याय मागण्यासाठी गेलो असताना तिथं एक व्यक्ती की खाचेकर भाऊ ते होते आणि माझं आक्रमकतेनं की माझा त्यांच्यावर हात उचलला गेला। मी खाचेकर भाऊ यांची मनापासून माफी मागते। राहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गायब आहेत। गेल्या 24 तासांपासून उमेदवारांचा कुटुंबांशी संपर्कच होऊ शकला नाहीये। मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी माहिती दिली। केळगाव भाग संवेदनशील आहे, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी 2 उमेदवारांचं अपहरण केलं असल्याचा विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी संशय व्यक्त केला आहे। आज या ठिकाणी महाराष्ट्र मनसेनेचे प्रभाग क्रमांक 17 मधील आमचे अंबरनाथ बालसिंगे, दुसरे आमचे कॅन्डिडेट राहुल जाधव, हे दोन्ही कॅन्डिडेट काल संध्याकाळपासून या ठिकाणी बेपत्ता झालेले आहे। याबाबत आम्ही माननीय कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना भेटून या ठिकाणी विनंती केलेली की या दोन्ही कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण योग्य तो तपास करावा, जेणेकरून आज त्या केळगाव सारख्या भागाची परिस्थिती बघता निश्चितपणे याच्याबाबत काहीतरी मोठं षडयंत्र याच्या मागे असावं अशी शंका आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। दुसरी म्हणजे गेली 2-3 दिवसापासून आमच्या जसे कॅन्डिडेट या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, काही ठिकाणी दमदाटी केली जाते, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना ही निवडणूक लढू नका असे वेगवेगळे संदेश या ठिकाणी दिले जात आहेत। याबाबत माननीय निरीक्षक साहेबांना आम्ही विनंती केलेली की आमच्या दोन्ही कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण लवकरात लवकर या ठिकाणी तपास करून
जेणेकरून जे खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये जो प्रकार असतो की लोकशाहीमध्ये कोणीही कसंही लढू शकतं, ही लोकशाही दाबण्याचंच काम या विरोधकांकडनं या ठिकाणी चाललेलं आहे. तरी आम्ही आमचे पोलीस बांधवांना या ठिकाणी विनंती की आमचे जे कॅन्डिडेट या ठिकाणी बेपत्ता आहे त्याबाबत आपण लवकर तपास करावा. तर लातूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. आर्थिक व्यवहार करण्यासाठी निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी संभाजी निलंगेकरांवर केलेला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांची एक स्वतंत्र नमो आघाडी स्थापन करण्याचा निर्धार सुद्धा त्यांनी केला. जर प्रत्येक वेळी जर आयात उमेदवार येत असेल आणि स्थानिकच्या लोकांना, जुन्या निष्ठावंत लोकांना जर न्याय मिळत नसेल, त्यांच्या न्याय हक्कासाठी मी प्रभाग 8ब मधून, जो की भारतीय जनता पार्टीमध्ये असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये जात असताना भारतीय जनता पक्षाचा ध्वज पायदळी तुडवून जो पक्ष प्रवेश करतो आणि त्याला जर काहीतरी आर्थिक व्यवहार करून जर पार्टी पक्षामध्ये घेत असेल आणि पक्षात घेऊन जर त्याला तिकीट देत असेल तर त्या उमेदवाराच्या विरोधात माझी उमेदवारी पक्की आहे आणि मी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जनतेच्या समोर जाणार आहे. निष्ठावंत कार्यकर्ता आणि डुप्लिकेट कार्यकर्त्याची जनता ओळखेल आणि मला भरभरून मतदान करेल, मी जिंकल. अजूनही काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्याच आहेत, पण तत्पूर्वी आपण बघणार आहोत या क्षणाच्या ठळक बातम्या.